शेतकरी मित्रांनो, हरभरा पीक असेल, गहू पीक असेल, या पिकांचं उत्पादन तुम्हाला दुप्पट करायचं आहे का? मग एक छोटंसं काम आहे जे पेरणीपूर्वी तुम्ही नक्की केलं पाहिजे. तर ते काम म्हणजेच बीज प्रक्रिया. तर मी आता आपल्या हरभऱ्याला ट्रायकोडर्मा या औषधाने बीज प्रक्रिया करतोय. तर बीज प्रक्रिया का करावी आणि ट्रायकोडर्माचे काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. बीज प्रक्रिया का करावी ते जाणून घेऊया. हरभऱ्याचं बी जमिनीत पडताक्षणी त्यावर मर रोग, मुळकूज आणि बुरशीजन्य रोगाचा सर्वाधिक हल्ला होतो आणि सुरुवातीचे 7 ते 15 दिवसाची अवस्था पिकांसाठी अत्यंत अवघड असते. त्यामुळे बीजावर ट्रायकोडर्माचा लेप दिल्यास बीजाभोवती एक नैसर्गिक कवच तयार होतो. यामुळे बी सुरक्षित राहतं आणि रोग कमी येतात आणि अंकुरण जास्त होतं. हे ट्रायकोडर्मा काय आहे ते जाणून घेऊया. तर ट्रायकोडर्मा एक फायदेशीर नैसर्गिक बुरशी आहे जी जमिनीतल्या हानिकारक बुरशीबरोबर लढते आणि ही बुरशी बी आणि मुळांभोवती संरक्षण करून झाडाच्या सुरुवातीच्या वाढीला प्रचंड मदत करते. तर ट्रायकोडर्माचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर ट्रायकोडर्मा मर रोग, मुळकूज आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते. बीजाभोवती संरक्षण कवच तयार करून अंकुरण वाढवते. मुळांची वाढ मजबूतपणे वाढून झाडांचे पोषणद्रव्य शोषण्याची क्षमता सुधारते आणि आपल्या जमिनीतील हानिकारक बुरशीचे रोगचक्र मोडून पुढील पिकांनाही दीर्घकाळ फायदा होतो. असे भरपूर फायदे आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर केल्यामुळे मिळतात. डोस आणि वापर कसा करायचा आहे ते जाणून घेऊया. तर 1 किलो हरभरा बीजावर 8 ते 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा आपल्याला वापरायचा आहे. बीवर थोडं पाण्याचा शिंतोडा मारून आपल्याला ट्रायकोडर्माची पावडर वरती टाकून व्यवस्थित लेप द्यायचा आहे आणि सावलीत त्याला 10 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे, वाळून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याची पेरणी करायची आहे. बीज प्रक्रिया करत असताना हातामध्ये ग्लव्स वापरा. शेतकरी मित्रांनो, हरभरा किंवा गहू पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा वापरणं म्हणजेच पिकाची एकदम खात्रीशीर पॉलिसीच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.